आजचा दिवस भारतासाठी मंगळ दिन म्हणावा लागेल। काही क्षणांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा बंगळुरूमध्ये दाखल झालेले आहेत। काही क्षणांची सगळ्यांनाच वाट पाहायची आहे आणि त्यानंतर हा आजचा मंगळ दिन भारताच्या इतिहासात सोनेरी अक्षरांनी लिहिला जाणार आहे। एकीकडे राज्यामध्ये वातावरण तापलेलं आहे, राजकारणात राजकीय घडामोडी घडतायत आणि असं असतानाच जगाचं लक्ष आज मंगळाकडे लागलेलं आहे। भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोच्या पहिल्या मंगळ मोहिमेचा आज सर्वात महत्त्वाचा टप्पा असणार आहे। काही क्षणांमध्येच मंगळ यानावरचं इंजिन सुरू होईल आणि मार्स ऑर्बिटर मंगळाच्या कक्षेत स्थानापन्न होईल। त्यानंतर सुरू होईल मंगळाच्या भूपृष्ठाचा आणि वातावरणाचा अभ्यास। आजवर अमेरिकेच्या नासासह युरोप, रशिया यांच्या मोहिमा मंगळाकडे गेल्या आहेत। पण पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होऊन इतिहास घडवण्याच्या तयारीत भारतीय शास्त्रज्ञ असतील। विशेष म्हणजे अत्यंत कमी खर्चात ही मोहीम फत्ते करणारी इस्रो ही पहिली अंतराळ संशोधन संस्था ठरेल। या घटनेचे साक्षीदार होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रोच्या स्पेसक्राफ्ट कंट्रोल सेंटरमध्ये उपस्थित आहेत। काही क्षणांपूर्वीच ते पोहोचलेत। जितकी उत्सुकता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्रोच्या सगळ्या शास्त्रज्ञांना आहे, तितकीच उत्सुकता जगातल्या प्रत्येक व्यक्तीला सुद्धा आहे। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी अमित जोशी आहेत, त्यांच्याकडून या संदर्भातले अपडेट्स घेऊयात। अमित, काही क्षणांमध्येच खरं तर इंजिन सुरू होईल आणि आजचा दिवस आपल्यासाठी किती मंगळ आहे। भारताच्या स्वातंत्र्यानंतरच्या इतिहासामध्ये ज्या अनेक घडामोडी घडल्या, मग अगदी 62चं युद्ध असेल, 1965चं युद्ध असेल, त्याचबरोबर अगदी आणीबाणीसारखा प्रसंग असेल किंवा अनेक घडामोडी असतील, आर्थिक उदारीकरणचं पर्व असेल, तर या सगळ्या घटनांमध्ये आजचा दिवस सुद्धा सुवर्णाक्षराने लिहिण्यासारखाच आहे। कारण भारतानं प्रथमच पृथ्वीबाहेर एवढ्या दूर अंतरावर हे एक उपग्रह पाठवलेलं आहे आणि तो उपग्रह आपण व्यवस्थित पोहोचवला आहे की नाही त्याच्यावर आज शिक्कामोर्तब होणार आहे। 7:12 जे मंगळयान आहे ते मंगळ ग्रहाच्या पलीकडे जाणार आहे। म्हणजेच आपल्या संपर्कापासून आपल्याला ते थेट दिसणार नाही किंवा ते आपल्या संपर्कापासून दूर जाणार आणि 7:17 ज्या कमांड त्याला दिल्या जाणार आहेत त्यामुळे मंगळयानावरील जे इंजिन आहे ते इंजिन फायर होणार आहे। म्हणजेच त्यामधून जे इंधन साठवलं आहे मंगळयानामध्ये ते प्रज्वलित होणार आहे आणि त्याच्यामुळे या मंगळयानाचा वेग जो सध्या 22 किलोमीटर प्रति सेकंद, म्हणजे एका सेकंदात तो 22 किलोमीटर एवढा आहे, तो साधारण 1.5 किलोमीटर म्हणजे एवढा कमी 1.5 किलोमीटर पर सेकंद एवढा कमी त्याचा वेग केला जाणार आहे। त्याच्यामुळे त्याचा वेग एकतर कमी होईल आणि मंगळाच्या गुरुत्वाकर्षण कक्षेमध्ये सापडून तो मंगळाभोवती घिरट्या घालण्याचा प्रयत्न करणार आहे। तर नेमकं 7:17 त्याला जे आदेश बेंगलोरच्या सेंटरमधून दिले जातील तर त्याच्यावर इंजिन फायर केल्यावर ते मंगळाच्या कक्षेत सापडणार आहे की नाही हे थोड्या वेळेनंतर समजणार आहे। त्याच्यामुळे जी मोहीम 5 नोव्हेंबर 2013ला सुरू झाली होती, हा उपग्रह श्रीहरिकोटामधून आपण यशस्वीरित्या सोडला होता, तो आता मंगळाजवळ पोहोचला आहे। तर हे मंगळयान मंगळावर आपटेल का मंगळाच्या जवळ निघून जाईल का मंगळाभोवती फेऱ्या मारायला लागेल हे आता काही मिनिटांमध्ये आपल्याला समजणार आहे। त्याचा जो महत्त्वाचा क्षण आहे 7:17 तो आता जवळ आलेला आहे आणि त्यावरील इंजिन थोड्याच वेळात फायर केलं जाणार आहे। अत्यंत महत्त्वाचा क्षण आहे। इस्रोचं यश अपयश हे आता पुढच्या काही मिनिटांमध्ये सिद्ध होणार आहे। अगदी बरे, पुढच्या 5 ते 7 मिनिटांमध्ये इस्रोचं यश आणि एकंदरीत इस्रोचं काम, ही मोहीम फत्ते होतीये की नाही हे कळणार आहे। पण अमित, एकंदरीत ज्या दिवशी ज्या क्षणाला ही मोहीम सुरू झाली तेव्हापासून ते आत्तापर्यंतचा या क्षणापर्यंतचा हा संपूर्ण प्रवास कसा होता, काय सांगाल झी 24 तासच्या प्रेक्षकांना? आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे जे रॉकेट आहे किंवा उपग्रह सोडण्याची क्षमता असलेलं जे प्रक्षेपक आहे ते फार ताकदीचं नाहीये। त्याच्यामुळे आपण 5 नोव्हेंबर 2013ला हे मंगळयान आपण हे अवकाशामध्ये सोडलं। मात्र 30 नोव्हेंबर 2013ला म्हणजे साधारण 25 दिवसांनी या मंगळयानानं पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती भेदून खऱ्या अर्थानं मंगळाच्या दिशेने प्रवास केला। म्हणजे जसं गोफण असतं, गोफणीतला दगड आपण गोफण जोरात फिरवली की एका
4-5 फेऱ्यानंतर आपण जो दगड गोफणीमधून भिरकावतो त्या दगडाला प्रचंड असा वेग प्राप्त झालेला असतो आणि जास्तीत जास्त अंतरावर तो दगड पोहोचतो. तशाच प्रकारचा प्रयोग किंवा तशाच पद्धतीचा वापर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीचा वापर आणि पृथ्वीच्या गतीचा वापर करून हे मंगळयान पृथ्वीभोवती अनेकदा फिरवलं गेलं आणि 30 नोव्हेंबरला त्याला असा वेग प्राप्त झाला की ते अगदी बरे अमित, हा प्रवास ऐकणार आहोत. मात्र आता आपल्याला जायचंय इस्रो मध्ये. या क्षणाची खरं तर आता सगळेजण वाट पाहत आहेत. नेमकं तिथे काय सुरू आहे ते पाहूया. Starts with forward maneuver, then actual burn, followed by the reverse maneuver. All this is independently realized by the onboard TCP and AOCE processor by sequential execution of events without any ground intervention. When the spacecraft goes behind the red planet, it is also expected to independently micromanage itself. If need be, recognize problems aboard the spacecraft and fix it automatically. Similarly, the payload operations will be realized through the execution of onboard events which have been preloaded. During its orbital stage, the Mars Orbiter spacecraft will मंगळयानाचं इंजिन काही क्षणांमध्ये प्रज्वलित होणार आहे आणि त्यानंतरच्या काही मिनिटांमध्ये भारताची इस्रोची ही मंगळ मोहीम, हे मिशन मंगळ फत्ते होते की नाही हे आपल्याला कळणार आहे. फक्त भारतवासियांचंच नाही, देशवासियांचंच नाही, तर संपूर्ण जगाचं या मोहिमेकडे लक्ष लागलेलं आहे. आजचा दिन हा मंगळ दिन असेल की नाही भारतासाठी हे आपल्याला काही क्षणांमध्येच कळणार आहे. आणि जवळपास 24 मिनिटं हे इंजिन सुरू राहणार आहे. काही क्षणांमध्ये ते प्रज्वलित केलं जाणार आहे आणि या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा बंगळुरूत दाखल झालेले आहेत. आणि काही वेळानंतर कदाचित ते इस्रोच्या सगळ्या शास्त्रज्ञांना संबोधित सुद्धा करतील. One of the major challenges in the design of power system is due to the large distance of the satellite. आज देशवासियांसाठी मंगळ दिन आहे. मंगळयानाचं इंजिन धडाडलंय. थोड्याच वेळात ही गुड न्यूज आपल्या कानी येणार आहे. जब पिछली बार उपग्रह में लगे 440 न्यूटन वाले तरल इंजन का प्रयोग किया गया था, जी हाँ, लगभग 300 दिन पहले, और उसके बाद तरल इंजन में केवल सोलेनॉइड वाल्व होता है, जबकि एओसीएस में इस वाल्व के साथ साथ आइसोलेशन लैच वाल्व का भी प्रयोजन होता है. इसीलिए दूसरा कारण सोलेनॉइड वाल्व में प्रयुक्त पदार्थ लंबी अवधि तक मोनोमिथाइल हाइड्रोजन और नाइट्रोजन टेट्राऑक्साइड के संपर्क में आने से कुछ फूल जाता है, जिससे द्रव प्रवाह में उत्पन्न बाधा से ज्वलन प्रभावित हो जाता है. The spacecraft adopts a bipropellant system to carry it from geocentric phase to Mars orbit phase through the heliocentric phase, including orbit and attitude maintenance in Mars. Yes, there's the confirmation of the burn start, and the entire scientific community gathered here have erupted into claps. The accelerometer has now shown a delta V of 23.4 meters per second, and the burn has started as per the exact timeline, and it is slowly inching towards the desired delta V of 1098.7 meters per second. इस समय हम लगभग 1 मिनट 22 सेकंड व्यतीत कर चुके हैं जब हमारा प्रज्वलन तरल इंजन का आगे बढ़ चुका है. इसरो के चेयरमैन और स्पेस एप्लीकेशन सेंटर अहमदाबाद के निदेशक महोदय, ये आप आपल्यासोबत ज्येष्ठ विज्ञान लेखक मोहन आपटे आहेत. त्यांचं स्वागत करून आपण चर्चेला सुरुवात करूयात. सर, स्वागत तुमचं खूप खूप झी 24 तासच्या स्टुडिओमध्ये. हा क्षण खरं तर आपण अनुभवतोय. सगळ्यात पहिली प्रतिक्रिया काय आहे तुमची? निष्पादन आपल्या Now there is याला another इंटरप्लॅनेटरी
यान पाठवणं म्हणतात ते अत्यंत अवघड गोष्ट असते. आत्तापर्यंत 3च देश याच्यामध्ये यशस्वी झालेले आहेत. त्याच्यामध्ये अमेरिका, रशिया आणि युरोपियन स्पेस एजन्सी. आत्ता आपण जर यशस्वी होणारच, त्यामुळे आपला देश 4था होईल की आपण इंटरप्लॅनेट म्हणजे आंतरग्रहीय ज्याला कॉन्टॅक्ट म्हणतात किंवा यान पाठवणं म्हणतात, याच्यामध्ये आपला देश 4था होईल. आज आपण यशस्वी होणार असं निश्चित आहे. आणि ही जी मोहीम आहे संपूर्ण, त्या मोहिमेबद्दल काय सांगाल? ज्या दिवशी हे यान इथून निघालं तेव्हापासूनचं आत्ताच्या क्षणापर्यंतचं. 5 नोव्हेंबर 2013 या दिवशी आपण यान प्रक्षेपित केलं. त्याच्यानंतर 7, 8, 9, 10, 11 आणि 15 असे 6 वेळा आपण त्या यानाची कक्षा वाढवली आणि दरवेळेला यान हळूहळू पृथ्वीच्यापासून दूर जायला लागलं. 23,500 किलोमीटरपासून 1,92,000 किलोमीटरपर्यंत आपण कक्षा वाढवत नेली. त्याचं कारण असं आहे की पृथ्वीच्या जवळ यान आलं की त्याची व्हेलॉसिटी जी आहे, गती आहे, ती वाढते आणि आपल्याला पृथ्वीपासून म्हणजे पृथ्वीच्या आपल्या गुरुत्वाकर्षणातून बाहेर जायचं असेल तर 11.2 किलोमीटर पर सेकंद एवढा वेग लागतो. तो 6व्या कक्षेत त्यांना मिळाला आणि 30 नोव्हेंबरला आपण यान मंगळाच्या दिशेत पाठवलं, परंतु ते सूर्याच्या भोवती फिरायला लागलं आणि ज्याला होहमान कक्षा म्हणतात, त्या होहमान कक्षेप्रमाणे कमीत कमी इंधन वापरून यान आपल्याला परग्रहावर पाठवता येतं. आता तुम्ही जसं म्हणालात की जर ही मोहीम फत्ते झाली तर आपला भारत देश हा 4थ्या क्रमांकावर असेल की जो ज्यांनी ही मोहीम सुरू केलेली आहे. पण भारताची अशी काही वेगळी वैशिष्ट्ये असतील या यानाबाबतची, ती वैशिष्ट्य काय सांगाल? भारताने हे सगळ्यात ज्याला आपण स्वस्त म्हणू 450 कोटी एवढाच खर्च केलेला आहे. पर हेड ज्याला म्हणता येईल, प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावर 4 रुपयाचा खर्च आहे. त्यामुळे आपल्याला असं काही म्हणायला कारण नाही की आपण फार मोठा खर्च केला. अमेरिकेचं माव्हेन नावाचं जे यान चाललंय आता, त्याचा खर्च आपल्या 10 पट आहे. त्याचं कारण त्यांनी डायरेक्टली मंगळाकडे यान पाठवलेलं आहे आणि मंगळाकडे जेव्हा डायरेक्टली यान पाठवलं जातं त्यावेळेला त्याला इंधन जबरदस्त लागतं आणि त्यामुळे खर्च वाढतो. आपण जो मार्ग अनुसरला आहे तो अशासाठी अनुसरला की कमीत कमी खर्चामध्ये आपलं यान याच्यामध्ये जायला पाहिजे, मंगळापर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि ते आपण म्हणजे आपल्याला त्याच्यातनं फायदा आहे की अनेक प्रकारची टेक्नॉलॉजी आपण त्याच्यातनं डेव्हलप करत असतो, असं आहे. आणखी दुसरी काय वैशिष्ट्य सांगता येतील? काय आहे की आपण PSLV हे यान आपलं हे रॉकेट मुद्दाम वापरलं, कारण GSLVच्या ऐवजी PSLV आणि अत्यंत ज्याला आपण म्हणू की आपल्याला माहिती आहे की हे यान यशस्वी झालेलं आहे नेहमी रॉकेट. त्याचं कारण एकाच वेळेला आपण 10 उपग्रह प्रक्षेपित केले होते या PSLV. त्यामुळे आपण PSLV वापरलं. ते 4 टप्प्याचं रॉकेट आहे आणि 4थ्या टप्प्यामध्ये लिक्विड इंधन आहे त्याच्यामध्ये आणि त्याचा आपण वापर केला. आणि हे जे यान आहे याच्यामध्ये 5 इन्स्ट्रुमेंट्स आपण ठेवलेली आहेत आणि ही 5 इन्स्ट्रुमेंट त्यातली 3 इन्स्ट्रुमेंट जी आहेत ती मंगळाचं जे वरचं वातावरण आहे त्याचा अभ्यास करतील. एक इन्स्ट्रुमेंट त्याचं फोटोग्राफ घेतील, म्हणजे मंगळाचे फोटोग्राफ घेतील आणि त्याचे जे 2 उपग्रह आहेत फोबॉस आणि डायमॉस त्याचेही फोटोग्राफ आपल्याला मिळतील. आणि एक जे यंत्र आहे ते मंगळाच्या भूमीवर जेव्हा सूर्याचे किरण पडतात तर त्याच्यामध्ये जी मिनरल्स असतात, खनिजे असतात, त्याच्यातनं इन्फ्रारेड उत्सर्जित होत असतात, तर त्याचं माप करणारं एक इन्स्ट्रुमेंट ह्याच्यामध्ये आहे. अशी 5 प्रकारची इन्स्ट्रुमेंट्स आपण या यानामध्ये ठेवलेली आहेत. आणि आता तर इंजिन प्रज्वलित झालेलं आहे, पण या पुढचं आता कार्य कसं असणार आहे मंगळयानाचं? महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आत्ता इंजिन म्हणजे 7:30 वाजलेले आहेत, त्यामुळे आत्ता बातमी आली असेल म्हणजे निश्चित यान, कारण 7:47ला आपल्याला निश्चित समजेल की हे यान मंगळाच्या पलीकडे गेलेलं आहे आत्ता आणि मंगळाच्या पलीकडे गेल्यानंतर त्याचा संपर्क तुटतो आणि मंगळाकडनं म्हणजे यानाकडनं आपल्याकडे संदेश येण्यासाठी 12 मिनिटं लागतात आणि त्यामुळे 12 मिनिटानंतर आपल्याला नेमकं काय झालं हे लक्षात येईल. त्यामुळे 7:47ला आपल्याला समजेल निश्चित, कारण संपर्क पुन्हा प्रस्थापित होईल आणि आपल्याला समजेल की यशस्वी झालं की नाही. आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी आहेत अमित जोशी, त्यांना पण प्रश्न विचारायचे आहेत. अमित, तुम्ही सुद्धा प्रश्न विचारू शकता सरांना. आपटे सर, एक प्रश्न विचारायचा वाटतो की जेव्हा रशिया आणि अमेरिकेमध्ये शीतयुद्धाला सुरुवात झाली तेव्हा एक अवकाश युद्ध सुद्धा 2 देशांमध्ये छेडलं गेलं होतं आणि म्हणूनच दोन्ही देशांनी मंगळाच्या दिशेने अनेक उपग्रह पाठवण्याचा प्रयत्न केला होता. तर ते नक्की वातावरण कसं होतं तेव्हा, नक्की त्यांनी किती मोहिमा केल्या होत्या, त्या अयशस्वी का झाल्या आणि त्यांना यशस्वी होण्यासाठी
अनेक मोहिमांची का वाट बघावी लागली, जिथे आता भारत पहिल्याच मोहिमेमध्ये हे यश संपादन करण्याचा प्रयत्न करतोय. मग एवढे बलाढ्य देश त्यावेळेला काय यशस्वी झाले, तेव्हाचं नक्की काय कारण होतं? कसं काय आहे सांगाल की त्या काळामध्ये तेवढी टेक्नॉलॉजी डेव्हलप झालेली नव्हती आणि आत्तापर्यंत 51 यानं मंगळाकडे पाठवली, त्यातली 21 यानं यशस्वी झालेली आहेत. याचा अर्थ 40%, ज्याला आपण सक्सेस रेट म्हणतो, हा फक्त 40% आहे. आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे की काही यानं उड्डाण करतानाच फेल्युअर गेलेली आहेत, काही यानं मंगळापर्यंत पोहोचली त्याच्यानंतर फेल्युअर गेलेली आहेत. आपण जे बघतो आहोत की मंगळाच्या कक्षेत जाणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ते क्रिटिकल असतं, ते अनेकदा जमत नाही. आपल्याला आश्चर्य वाटेल, चायना आणि जपान या देशांनी जो प्रयत्न केला होता अगदी अलीकडे 2 वर्षापूर्वी, आणि त्यांची यानंसुद्धा फेल्युअर गेलेली आहेत. त्यामुळे मंगळाच्या कक्षेत आपलं यान जाऊन त्या ठिकाणी भ्रमण करत राहणं मंगळाच्या भोवती हे एक अत्यंत, ज्याला म्हणतात क्रिटिकल, अशा प्रकारची ही स्टेज असते आणि त्याच्यामध्ये नेहमीच यश मिळतं असं नाही. आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी अमित जोशी आहेत, त्यांनाही मोहन सरांना प्रश्न विचारायचे आहेत. आम्ही तुम्ही प्रश्न विचारू शकता. आपटे सर, एक प्रश्न विचारायचा आहे की समजा हा झीचा स्टुडिओ हा वरळीमध्ये आणि तुम्ही राहता विलेपार्लेमध्ये. मी इथून तुम्हाला फोन केला तर कधी कधी फोनमध्ये डिस्टर्बन्स होतो, आवाज नीट ऐकायला येत नाही. म्हणजे भले किती टॉवर उभारले असतील, चांगला मोबाईल असला तरी संपर्क साधण्यात खूप अडथळे येतात अनेकदा, की आवाज नीट ऐकायला येत नाही. इथे तर बँगलोर पृथ्वीपासून मंगळयान हे कित्येक कोटी किलोमीटर अंतरावर आहे. मग नक्की हा संपर्क नेमका कसा साधला होतो, किती वेळ लागतो आणि अशी कुठली आधुनिक यंत्रणा आपल्या इस्रोने बंगलोरमध्ये किंवा इतर ठिकाणी उभी केली आहे की एवढ्या दूरवरून एवढा अचूकतेने संपर्क साधून आपण इथे बसून कमांड देऊ शकतो? नक्की काय टेक्नॉलॉजी, काय सांगाल तुम्ही? काय आहे, आपल्यापासून सिग्नल गेला की मंगळापर्यंत पोहोचायला 12 मिनिटं लागतात. म्हणजे आपण जी काय आज्ञा देणार त्या यानाला, ती 12 मिनिटांनी ती एक्झिक्यूट करेल आणि त्याने एक्झिक्यूट करून त्याने जर संदेश आपल्याकडे पाठवला तर त्याला आणखीन 12 मिनिटं लागतात. त्यामुळे सबंध जगभर आपण एक ज्याला 3 ठिकाणी अशी व्यवस्था केलेली आहे की जे संदेश मंगळाकडनं येतील किंवा यानाकडनं येतील ते आपल्याला मिळावेत. त्याच्यामध्ये अमेरिकेमध्ये गोल्डस्टोन या ठिकाणी एक 70 मीटर अशी डिश अँटेना आहे. त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियामध्ये कॅनबेरा या ठिकाणी 70 मीटरची एक मोठी अँटेना आहे आणि आपल्याकडे बंगलोरच्या जवळ बॅलालू म्हणून जे ठिकाण आहे त्या ठिकाणी मोठी एक अँटेना. अशा 3 ठिकाणी आपण संपर्कासाठी व्यवस्था केलेली आहे. नासाचे अनेक लोक आपल्याला ह्याच्यामध्ये मदत करत आहेत आणि तेही त्या ठिकाणी बसलेले आहेत. त्यामुळे जरी समजा पृथ्वी फिरत असली तरी त्याचे संदेश जे समजा बंगलोरला नाही मिळाला तर तो कॅनबेराला मिळू शकतो किंवा अमेरिकेत मिळू शकतो आणि ताबडतोब ते आपल्याशी संपर्क साधू शकतात. त्यामुळे अमेरिकेतनं बंगलोर या ठिकाणी संपर्क साधणं हे फार सोपं काम आहे, कारण काही सेकंदात संपर्क होतो. आम्ही तुम्हाला पुन्हा प्रश्न विचारायचा आहे. हो, एक छोटासा प्रश्न विचारायचा आपटे सरांना की आता मंगळयान आपण मोहीम हाती घेतली, म्हणजे आपण अजूनही स्वतःचे उपग्रह पाठवण्यासाठी आपण युरोपियन स्पेस एजन्सी किंवा अमेरिकेची किंवा रशियाची आपण मदत घेतो. म्हणजे अजूनही आपण उपग्रह पाठवण्याबाबत आपण अजून एवढे सक्षम नाही आहोत. असं असताना आपण थेट मंगळाला का हात घातला? म्हणजे नक्की यामागचं कारण काय? असं किंवा नाही या आहे. तुम्ही जे सांगताय ते बरोबर नाहीये, कारण आतापर्यंत आपण जर्मनीचे, फ्रान्सचे, इंडोनेशियाचे उपग्रह आपल्या PSLV यानामार्फतच पाठवलेले आहेत आणि आपलं जे प्रक्षेपण आहे हे सगळ्यात स्वस्त असतं. त्यामुळे हे देश सुद्धा आपल्याकडे येतात की तुम्ही आमचे उपग्रह पाठवा म्हणून, आणि PSLVचा आपण अनेकदा त्याच्यासाठी उपयोग केलेला आहे. परंतु आत्ता जेव्हा आपण मंगळाकडे जातो आहोत त्याच्यामध्ये फार निरनिराळ्या प्रकारची टेक्नॉलॉजी वापरावी लागते. म्हणजे आत्ता जसं सांगितलं की संदेश त्याला जर 12 मिनिटं लागत असतील आणि एक्झिक्युशनला आणखीन 24 मिनिटं जाणार असतील तर त्याची एक यंत्रणा आपल्याला व्यवस्थित उभी करावी लागते. त्याच्यानंतर आंतरग्रही हा जो प्रकार आहे, म्हणजे चंद्रावर यान पाठवणं सोपं आहे पण मंगळावर यान पाठवणं फार कठीण आहे. त्याचं कारण असतं की डिस्टन्स, आणि आता आपण बघितलं की 326 दिवस 24 दिवस होत आहेत आज. याच्यानंतर आपण त्यांच्याशी संपर्क साधतोय. मध्ये मध्ये समजा आपण त्याचे कोर्स करेक्शन केली असेल, परंतु जवळजवळ फार मोठी गॅप ॲक्च्युअली यान पोचणं आणि त्याचं प्रक्षेपण याच्यामध्ये जाते आणि त्याच्यासाठी फार चांगल्या प्रकारची, उत्कृष्ट प्रकारची टेक्नॉलॉजी लागते, ती आपण याच्या निमित्ताने डेव्हलप करत आहोत. सर, यान आपलं जे आहे ते पुढच्या काळामध्ये आता संपूर्ण 6 महिन्यात नेमकं काय काय कार्य असणार आहे त्याचं सविस्तर सांगाल? सांगतो. 3 गोष्टी. अप्पर ॲटमॉस्फिअर ज्याला म्हणतात, वरचं वातावरण मंगळाचं. मंगळावर वातावरण नाही, ॲक्च्युअली काय नाही. मंगळावर 95% कार्बन डायऑक्साईड आहे आणि ज्याला आपण ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणतो, हवेचा दाब, तो पृथ्वीच्या 100 आहे. हे जवळजवळ वातावरण नाही. तरी सुद्धा काही अब्ज वर्षापूर्वी मंगळावर वातावरण होतं. त्या ठिकाणी पाणी होतं, नद्या वाहत होत्या, सरोवरं होती, अशी दिसतात आपल्याला फोटोवरनं.
तर महत्त्वाची गोष्ट अशी की हे वातावरण का गेलं, हां. का नाहीसं झालं, याचा अभ्यास आपलं यान करणार आहे. 3 प्रकारांनी करणार आहे. एक म्हणजे या वातावरणाच्या वरच्या टप्प्यामध्ये हायड्रोजन आणि ड्यूटेरियम याचा रेशो किती आहे हे आपण आपलं हे यान आहे ते तपासणार आहे. त्याच्यानंतर न्यूट्रल पार्टिकल्स जे असतात ते किती प्रमाणात आहेत त्या वातावरणामध्ये तेही आपण त्याच्यामध्ये टेस्ट करणार आहोत. तर या 2 गोष्टी आपण अपर वातावरणात, आणि मेथेन किती आहे त्याचं, कारण मेथेन हा जो प्रकार आहे तो जेथे जीवजंतू असतात किंवा पाणी साचतं त्या ठिकाणी मेथेन तयार होतो, आणि तोही कदाचित पूर्वी असला पाहिजे मंगळावर. तर तो आत्ता वातावरणात त्यांच्या वरच्या वातावरणात किती आहे याचा 3 गोष्टींचा अभ्यास आपण वरच्या वातावरणात करणार आहोत. 2 गोष्टीपैकी एकाचा आपण हे मगाशी सांगितलं पण, म्हणजे जी मिनरल्स असतात, खनिज असतात, ती सूर्याचे जे किरण असतात त्याच्यातनं इन्फ्रारेड इजेक्ट करतात, आणि त्याचा अभ्यास आपण करणार आहोत. त्यामुळे इन्फ्रारेड हे मेजर करणारं एक इन्स्ट्रुमेंट त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे आपल्याला पत्ता लागेल की कोणत्या प्रकारची मिनरल्स किंवा खनिज मंगळाच्या भूमीमध्ये आहेत. आणि मंगळाचे डायरेक्ट फोटो घेणार आहोत आपण. त्याच्यामध्ये एक कलर कॅमेरा आहे, आणि शिवाय हे जे फोबॉस आणि डायमॉस मगाशी मी सांगितले ते छोटेसे उपग्रह आहेत. एकाचा व्यास आहे 24 किलोमीटर आणि दुसऱ्याचा 12 किलोमीटर. परंतु त्याचाही आपण फोटो घेणार आहोत, कारण ते मंगळाच्या फार जवळनं जातात. मजेची गोष्ट अशी आहे की 19 ऑक्टोबरला मंगळाच्या अगदी जवळनं एक धूमकेतू जाणार आहे. 1,32,000 किलोमीटरवरनं तो जाईल. अर्थात त्याचा या यानावर काही परिणाम होणार नाही, परंतु आपले जे कॅमेरे आहेत ते कदाचित त्या कॉमेटचाही फोटो घेऊ शकतील अशी कल्पना आहे. हा धूमकेतू जो जाणार आहे 19 ऑक्टोबरला, तर त्यावेळेला तिथे काही वेगळी घडामोड घडू शकते मंगळावर? मंगळावर काही होणार नाही, कारण तो मंगळावर काही आपटणार नाहीये, पण तो मंगळाच्या जवळनं जाणार आहे. त्यामुळे आपले ही जी यानं आहेत किंवा अमेरिकेचं यान आहे त्याला त्याच्यामधनं काही धोका नाहीये. त्यातून काही वेगळी माहिती मिळू शकते? माहिती म्हणजे जवळनं त्याचा फोटो घेता येईल. 1,32,000 किलोमीटर हे तसं अंतर फार कमी आहे, आणि तेवढ्या अंतरावरून जर कॉमेटचा फोटो घेता आला धूमकेतूचा, आणि आपल्या यानाने जर घेतला, आणि कदाचित ते घेतील असं मला वाटतंय, मावेन तर घेणारच आहे, तर त्याच्यावरनं आपल्याला कल्पना येईल की नेमका तो कॉमेट कशा प्रकारचा असतो, काय प्रकारची द्रव्य त्याच्यावर असतात याची आपल्याला कल्पना आहे. सर, अमेरिकेच्या मावेन यानाबद्दल काय सांगाल? त्याचं नेमकं कार्य काय काय असणार? ठीक आहे. मावेन याचा जो हा फुल फॉर्म आहे, म्हणजे शॉर्ट फॉर्म आहे, फुल फॉर्म त्याचा असा आहे, मार्स ॲटमॉस्फिअर व्होलाटाईल इव्होल्युशन असं त्याचं फुल फॉर्म आहे. त्यांचा उद्देश असा आहे की मंगळावरचं वातावरण गेलं कसं याचा अभ्यास ते महत्त्वाचा हे करणार. महत्त्वाचा तो विषय आहे की मंगळावरचं वातावरण कसं उडून गेलं. त्याच्यासाठी 2-3 कारणं देता येतात. एक म्हणजे मंगळावर प्रचंड मोठे ज्वालामुखी उफाळलेले होते काही अब्ज वर्षापूर्वी. त्यातला एक ज्वालामुखी आपल्या एव्हरेस्टच्या शिखरापेक्षा 3 पट उंच आहे, म्हणजे 90,000 फूट आहे, ऑलिम्पस मॉन्स म्हणून, आणि 45 किलोमीटर रुंदीचं ज्वालामुखीचं तोंड त्याच्यावर आहे. असे 3 आणखीन ज्वालामुखी आहेत. त्यामुळे कदाचित ज्वालामुखीचा उद्रेक होऊन वातावरण गेलं असेल उडून, असं एक विषय आहे त्याच्यातला. दुसरा विषय असा आहे की मंगळाचं जे मॅग्नेटिक फील्ड आहे ते हळूहळू कमी होत गेलं, आणि सोलर विंड ज्याला म्हणतात त्या विंडनी वातावरणाला उडवून लावलं, अशा प्रकारचा एक दुसरा विषय आहे. तर मावेन जे यान आहे ते विशेष करून मंगळाचं अपर ॲटमॉस्फिअर जे आहे, वरचा भाग आहे जो वातावरणाचा, त्याचा वेध घेणार आहे, आणि त्याच्यावरनं निष्कर्ष काढणार आहे की मंगळावरचं वातावरण कशामुळे उडून गेलं. हा त्यांचा प्रमुख विषय आहे मावेनचा. आता मावेन हे मंगळाभोवती फिरायला लागलेलं आहे, भ्रमण करायला लागलेलं आहे 21 तारखेलाच. तर मोठं यान आहे ते, आणि त्यांचा जो उद्देश आहे तो आणखीन 1-2-3 वर्ष ते यान मंगळाच्या भोवती फिरत राहील, अशा प्रकारची त्यांची योजना आहे. अमितलाही प्रश्न विचारायचा. अमित, प्रश्न विचारा तुम्ही. सर, रशिया आणि खास करून भूमीवर फिरत आहेत, कार्यरत आहेत. मग त्यांनी मिळवलेली माहिती आणि आपण आता मिळवणार, आता जी आपण माहिती मिळवणार आहोत, या 2 माहितीमध्ये काय फरक असणार आहे? म्हणजे आपली माहिती कशा अर्थाने अमेरिकेने किंवा रशियाने मिळवलेल्या माहितीपेक्षा वेगळी ठरणार आहे, काय सांगाल तुम्ही? कसं आहे की माहिती फार वेगळी ठरेल असं नाही, कारण ज्या वेळेला रोबर्स खाली जातात, रोव्हर्स, आता क्युरिओसिटी नावाचा एक रोव्हर मंगळाच्या वर फिरतोय भूमीवर, आणि उत्कृष्ट प्रकारची माहिती लॅबोरेटरीचं आहे. म्हणजे मंगळावरची माती जी आहे तर ती घेतो हातात, त्याच्यामध्ये एक लेझर बीम आहे, आणि ती माहिती उकरतो, आपली माती उकरतो, आणि त्याच्यामध्ये लॅबोरेटरी आहे, त्याच्यामध्ये ती टाकतो माती, आणि त्याचं टेस्ट घेतो, म्हणजे ॲनालिसिस करतो. अशा प्रकारचा हा क्युरिओसिटी. सर, ही आपली मोहीम फत्ते झाली आहे. खरं तर खूप आनंदाचा क्षण आहे, याबद्दल आपण बोलूयात. बरोबर.
मगाशी मी जसं सांगितलं की अत्यंत अवघड असतं हे की मंगळाच्या भोवती यान फिरवत ठेवणं, भ्रमण करत ठेवणं, त्याच्या कक्षेत जाणं हे अत्यंत अवघड असतं. कारण ज्याला एक आपण असं म्हणू ग्रॅव्हिटेशनल स्फिअर असतो त्याचा इन्फ्लुएन्स, तर त्याच्यामध्ये यान जाणं आणि ते एका विशिष्ट गतीने त्याला गती देणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. सर थोड्या वेळासाठी तुम्हाला थांबवते. ही मोहीम यशस्वी झाली. आपण थेट ही दृश्य पाहतोय. आपको समूचे राष्ट्र को संबोधित करेंगे. हमारे बीच उनकी उपस्थिति, सारे महानुभावों की उपस्थिति निश्चित रूप से बेहद महत्वपूर्ण होती है. प्रोफेसर यशपाल जी, श्री सदानंद गौड़ा जी, महामहिम राज्यपाल श्री वाजूभाई वाड़ा जी, केमिकल एंड फर्टिलाइजर मंत्री श्री आनंद कुमार जी, मुख्यमंत्री श्री सिद्धरमैया जी, श्री प्रहलाद जोशी जी, मेंबर ऑफ पार्लियामेंट श्री मुनिराजू जी, एमएलए, सभी की उपस्थिति हमारे लिए बेहद महत्वपूर्ण है. आप सभी ने हमें हमारे इन पलों को निश्चित रूप से यादगार बना दिया है. ये ऐसे क्षण हैं जो हमारे लिए बहुत लंबे समय तक यादगार बने रहेंगे. प्रधानमंत्री अब हमारे बीच हमारे उत्साहवर्धन के लिए अखेर ही मंगळयान मोहीम फत्ते झालेली आहे. बहुत ही जल्दी पोडियम यानानं मंगळाच्या कक्षेत प्रवेश केला आहे आणि आता इथून पुढचे काही दिवस या मंगळाबाबतच्या वेगवेगळ्या घडामोडी, वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला माहीत पडणार आहेत. आणि खरं तर आजचा दिवस हा खरंच दसरा दिवाळी साजरा करण्याचा दिवस देशवासियांसाठी आहे असं म्हणावं लागेल. काही मिनिटांपूर्वीच मंगळयानाचं इंजिन प्रज्वलित झालं आणि तेव्हापासूनच प्रत्येक जण वाट बघत होता या क्षणाची की कधी ही बातमी आपल्या कानावर येते, कधी आपल्याला इस्रोचे हे सगळे शास्त्रज्ञ टाळ्या वाजवताना आनंद साजरा करताना दिसतात. या क्षणाची सगळेजण वाट पाहत होते. सगळेजण सकाळपासूनच आज परिश्रमने टीव्ही पाहत होते की कधी ही आनंदाची बातमी आपल्याला ऐकायला मिळते आणि आपल्या देशाच्या इतिहासात आजचा दिवस सोनेरी अक्षरात लिहिला जातोय. ही मोहीम फत्ते झाली असं जरी आपण आज म्हणू शकत असलो तरी आता इथून पुढचे काही दिवस मंगळाबाबतच्या खूपशा गोष्टींचा यानाला अभ्यास करायचा आहे. काही दिवसांपूर्वी 2-3 दिवसांपूर्वीच अमेरिकेचं माव्हेन हे यान सुद्धा मंगळाच्या कक्षेत पोहोचलंय आणि या दोन्ही यानांकडून मंगळाबाबतच्या कुतूहल असणाऱ्या खूपशा गोष्टी आपल्याला माहीत पडणार आहेत. सर्वात कमी खर्चात हे यान इस्रोनं मंगळावर पाठवलंय. मंगळाच्या कक्षेत या यानानं प्रवेश केलेला आहे. काही वेळापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा इथे पोहोचले आणि इस्रोच्या सगळ्या प्रमुख शास्त्रज्ञांसोबत त्यांनी सुद्धा हा क्षण पाहिला, अनुभवला आणि सगळ्या शास्त्रज्ञांचं त्यांनी अभिनंदन या वेळेला केलंय. जे स्वप्न गेले काही दिवस या सगळ्या शास्त्रज्ञांच्या डोळ्यात होतं ते आज पूर्ण होतंय असं म्हणावं लागेल. हकीकत में तब्दील हो गया. एक आरज़ू लोगों की जो धीरे धीरे सच का जामा पहन के आज आप सभी के सामने आ गई. ये ऐसे क्षण हैं सर, ज्या क्षणाची वाट सगळेजण पाहत होते तो क्षण तर आलेला आहे, पण कक्षेत मंगळाच्या कक्षेत प्रवेश केला म्हणजे ही मोहीम फत्ते झाली असं म्हणायचं का? हां, हरकत नाही. कारण आपली जी यानाची कक्षा आहे ती 423 किलोमीटर जवळात जवळ मंगळापासून 423 किलोमीटर आणि सगळ्यात लांब 80,000 किलोमीटर अशी प्रदीर्घ वर्तुळाकृती, दीर्घ वर्तुळाकृती असं म्हणून अशा प्रकारची कक्षा आहे. त्यामुळे ज्या वेळेला मंगळयान त्या मंगळाच्या जवळ जाईल म्हणजे 423 किलोमीटर अंतरावर असेल त्यावेळेला उत्कृष्ट प्रकारचे फोटोग्राफ्स आपल्याला मंगळाचेही मिळतील आणि इतर जो आपण अभ्यास करणार आहोत त्याचाही आपल्याला त्याच्यामध्ये फायदा होईल. तुम्ही मगाशी सांगितलं की वरच्या वातावरणाचा सुद्धा अभ्यास केला जाणार आहे आणि एकंदरीत ज्या ज्या काही सगळ्या गोष्टी मंगळाबाबतच्या माहीत पडणार तर या सगळ्या कालावधीमध्ये काही महत्त्वाचे प्रयोग केले जाणार आहेत तिथे.
आपल्या यानाकडनं प्रयोग होणार नाहीत, कारण आपलं यान उतरणार नाहीये. परंतु आपण ज्याला आपण जे म्हणतो विश्लेषण करता येईल आपल्याला, की जी माहिती जमा होईल ती सगळी आपल्याकडे पाठवली जाईल आणि त्याचं विश्लेषण आपण करणार आहोत आणि त्याच्यामधनं आपल्याला बरीचशी माहिती समजू शकेल. प्रत्यक्ष यान उतरणार नसल्यामुळे तिथली जी मंगळाची माहिती म्हणा वगैरे याची माहिती आपण काही घेणार नाही आहोत. अमितलाही प्रश्न विचारायचा आहे. अमित, प्रश्न विचारू शकता? एक छोटासा प्रश्न विचारायचा वाटतो की मंगळाभोवती आता मंगळयान फिरणार आहे, तर ही लंबवर्तुळाकार कक्षा काय आहे? म्हणजे एवढं 400 किलोमीटर जवळ आणि 80,000 किलोमीटर दूरवर ही कक्षा असं ठेवण्याचं कारण काय? नेमका त्यामागचा हेतू काय? कसं आहे की एक म्हणजे मंगळाच्या जवळ जाणं आणि किंवा त्याच्या भोवती एका विशिष्ट कक्षेतनं फिरणं, तर ती जनरली दीर्घवर्तुळाकृती असते. पुढची कक्षा जी यानाची असते ती सर्क्युलर नसते, म्हणजे वर्तुळाकृती नसते, ती दीर्घवर्तुळाकृती असते. आणि ह्याच्यामध्ये फायदा असा होतो की ज्यावेळेला मंगळाकडे जवळ जाते यान त्यावेळेला त्याला एक बूस्ट मिळतो, ज्याला आम्ही ग्रॅव्हिटेशनल म्हणजे स्लिंग शॉट असं म्हणतो, तशा प्रकारचा मिळतो आणि त्यामुळे यानाला फारसं इंधन लागत नाही. त्याच्यासाठी अशा प्रकारची ते योजना करतात. दुसरी गोष्ट म्हणजे जे सोलर पॅनल्स आहेत मंगळयानाचे, ते किती वीज निर्माण करतात हा प्रश्न सुद्धा सगळ्यांच्याच मनात आहे. काय 3 सोलर पॅनल एकाला जोडलेली आहेत आणि 840 वॉट एवढी ते विद्युत उत्पन्न करणार आहेत. त्यामुळे भरपूर म्हणजे विद्युत त्यांना मिळेल, त्या यानाला काही प्रॉब्लेम येणार नाही. 840 वॉट म्हणजे भरपूर झाली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.